वीराकडे बघून तुम्हाला लक्षात आलेलंच असेल की ती काय करून राहिलेली आहे. तर हो, ती मेकअपच करून राहिलेली आहे. साईडने मी तयारी करत होती तर तिलासुद्धा तयारी करायची होती, त्यामुळे तिने हा पावडर घेतला आणि तीसुद्धा स्वतःची तयारी करून राहिलेली आहे. अशा प्रकारे मी आणि वीरू तयारी करून वीरूच्या पप्पाची वाट बघून राहिलेली आहोत. वीरूच्या पप्पाला थोडं काम आलं होतं तर ते बाहेर गेले होते. तर आम्हाला ऑलरेडी खूप लेट झालेलं होतं. आम्हाला 11 वाजता जायचं होतं आणि अक्षरशः आता 1:30 वाजलेला होता. त्यामुळे जायला नंतर घाई नको म्हणून मी आणि वीरू अगोदरच तयारी करून खाली वीरूच्या पप्पाची वाट बघून राहिलेले आहोत. फायनली आता वीरूचे पप्पा आलेले आहेत आणि आम्ही बाहेर जायसाठी तयार. तर चला मग मी तुम्हाला आता सांगते की मी कुठे जाणार आहे. तर त्या अगोदर वीरा आता शेजाऱ्यांना, वीरूच्या आजी आजोबांना बाय करून राहिलेले आहेत आणि थोडं त्यांना रागावून पण राहिलेली आहे, कारण की त्यांनी म्हटलं होतं की मी तुमच्यासोबत येणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी, वीरू आणि वीरूचे पप्पा गाडीमध्ये मस्त म्युझिक एन्जॉय करत जात आहो. दुपारचे 2 वाजलेले आहे आणि रोड शांत असा आहे. तर आता हा व्ह्यू बघून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आम्ही कुठे जाणार आहोत. तर हो, आम्ही शेतात जाणार आहोत. वीरूच्या मामाच्या शेतामध्ये जायचं ठरलं. तर आम्ही शेतामध्ये जायसाठी निघालेलो आहोत, परंतु आम्हाला रस्ताच मिळत नव्हता. तर आम्ही भाऊजींना माझ्या आणि माझ्या भावाला कॉल करून लोकेशन वगैरे सेंड करायचं सांगत होतो, परंतु आम्हाला रस्ता मिळत नव्हता. वीरूचे पप्पा वीरूच्या मामाला फोन करून तिथेच बोलावून घेतलं. अशा प्रकारे वीरूचे मामा पोचलेले आहेत. बघू शकता तुम्ही, हा माझा लहान भाऊ आहे. तो आता कुठून यायचं कुठून जायचं तो रोड सांगून राहिलेला आहे आणि आम्ही आता शेताकडे जायसाठी निघालेलो आहोत. बघू शकता वीरू कशा प्रकारे पप्पाच्या खांद्यावर बसलेली आहे. हे सगळं तिच्यासाठी नवीनच होतं, त्यामुळे तिला खूप खुशी होऊन राहिलेली होती. मेन रोडपासून 2 किलोमीटर आम्हाला पायदळ जायचं होतं आणि रोड पण व्यवस्थित नव्हता, कारण आम्ही थोडं सामोरं चालवलं होतो आणि मेन रोडने जायचं म्हटलं थोडं आणखी रिटर्न जावं लागत होतं. ऑलरेडी खूप उशीर झालेला होता. तर आम्ही या शेतातूनच जायचं ठरवलं. या शेतामध्ये सगळीकडे कापसाची लागवड केलेली होती आणि या कापसाच्या शेतातून आम्ही असं जात होतो. बघा तुम्ही व्ह्यू. फायनली आम्ही माझ्या भावाच्या शेतात पोहोचलेलो आहोत. ही वीरूची दीदी आहे, ओवी दीदी लाडकी. हा माझा लहान भाऊ. बघा तुम्ही नजारा. अशा प्रकारे आम्ही आता शेतामध्ये पोहोचलेलो आहोत आणि खूप सारी मस्ती करणार आहोत. तर सामोरूनच वीराची मामी येऊन राहिलेली आहे. ही वीराची लहान मामी आहे, ही वीराची मोठी मामी. बघू शकता तुम्ही. हे वीराचे आजोबा, हे वीराचे बडे पप्पा आणि माझ्या 2 भाच्या आहे. या ही बहीण लेक. अशा प्रकारे आणि ही वीरूची आजी येत आहे. अशा प्रकारे आम्ही आता शेतामध्ये खूप मज्जा करणार आहोत. काय मस्ती केली हे जर तुम्हाला बघायचं असेल तर माझा नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. कसा वाटला व्हिडिओ आजचा कमेंट्स करून नक्की सांगा. बाय. बघा.